सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. कुराण अध्याय 4 आयात 34 मध्ये अल्लाह सांगतो की पुरुष हे स्त्रियांवर कव्वाम आहेत, म्हणजे संरक्षक आहेत, कारण अल्लाहने त्यांना एकमेकांपेक्षा काही श्रेष्ठत्व दिले आहे. पहा, कव्वाम शब्द बनला आहे कियाम या मूळ धातूपासून, ज्याचा अर्थ आहे उभे राहणे, जबाबदारी घेणे. या आयातीत पतीला पत्नीचा कव्वाम म्हटले आहे, म्हणजे तो कुटुंबाचे आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक नेतृत्व करणार आहे, तिचा रक्षक व मार्गदर्शक आहे. आपण पाहतो की समाजात सर्वच क्षेत्रात, संस्थानात, गटात एक सुदृढ नेतृत्वाची आवश्यकता असते, जेणेकरून एकूण कार्यप्रणाली सुरळीत चालावी. इस्लामने घरचे जे संस्थान आहे त्याचे नेतृत्व पुरुषाच्या स्वाधीन केले, कुटुंब व्यवस्था व्यवस्थित टिकवण्यासाठी. असं का, तर याची चर्चा आपण 3 मुद्द्यांद्वारे करणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे पहा की जिवंत राहण्यासाठी सर्वात अवघड काम आहे पैसे कमवणे, कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण करणे. इस्लामने हे ओझं स्त्रीच्या खांद्यावरून काढून पुरुषाच्या खांद्यावर टाकलं. स्त्रीला घरच्या आतील जबाबदाऱ्या दिल्या, जे की आहे घर सांभाळणे आणि अपत्यांचे पालन पोषण करणे. म्हणजे तिने फक्त काय हवं काय नको ते सांगायचं आणि पतीने ते पूर्ण करायचं. यात दोघांपैकी कोणाचे काम कमी लेखलेले नाही, तर ते त्यांच्या कुवतीप्रमाणे विभागले आहे. म्हणूनच जरी विवाह ही दोघांची गरज असली तरी आपण पाहतो की इस्लाममध्ये पती पत्नीला मेहर देते, पत्नी पतीला नव्हे. आणि मेहर हे पतीचे पत्नीप्रती सुरक्षा, प्रेम, सन्मान व पालकत्वाचे प्रतीक आहे. कव्वाम या भूमिकेशी पती इतका जबाबदार आहे की इस्लामिक अभ्यासकांचे हे मत आहे की जर पत्नीला कोणाकडे उधार जरी मागावं लागत असेल तर तिच्या कव्वाम त्याच्यासाठी जबाबदार आहे. पत्नी जर दुखी असेल, डिप्रेशन मध्ये असेल, तर पती गुन्हेगार आहे. म्हणजे पत्नीच्या आर्थिक बाबींबरोबरच भावनिक पातळीवरही तिला समजून घेणे हे कव्वामचे कर्तव्य आहे. जरी नेतृत्व म्हणजे कव्वामचा अधिकार पुरुषाला असला तरी पत्नी त्याची गुलाम वगैरे होत नाही. जरी निर्णय क्षमतेचा अधिकार त्याला असला तरी त्याने पत्नीच्या मतांचा आदर करावा, तिचा अपमान करू नये. इस्लाममध्ये स्त्रीला स्वतःचे व्यक्तिमत्व आहे, खूप सारे अधिकारी आहेत. यासाठी आपण माझा व्हिडिओ नक्की पहा. इस्लाममध्ये स्त्रीला स्वातंत्र्य आहे का? तर आपण या दुसऱ्या मुद्द्याकडे, जो प्रेक्षकाच्या मनात आलाच असणार की ही जबाबदारी पुरुषालाच का दिली कव्वामची, स्त्रीला का नाही? तर याचे तर्कशुद्ध उत्तर असे आहे की पहा, दोघांची नैसर्गिक संरचना वेगवेगळी आहे. मातृत्व ही मोठी जबाबदारी निसर्गाने स्त्रीला दिल्याने स्त्री शरीर नाजूक आणि संरक्षण हवे असणारे असते, आणि या उलट कष्टांची कामे पुरुषांना दिल्याने त्यांचे शरीर हे बळकट बनलेले असते, म्हणजे त्यांना संरक्षण देणारं बनवले. म्हणूनच माणूस म्हणून जरी दोघे समान असले तरी स्त्रियांबद्दल थोडी जादाची जबाबदारी घेणे आवश्यक ठरते. पहा, रात्री अपरात्री पुरुष जितका बिनधास्त बाहेर वावरू शकतो तितकी स्त्री वावरू शकते का? मग तिला कितीही कराटे बिराटे का नाही येत असो. एक छोटस उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावते की पहा, बसमध्ये महिलांसाठी जागा रिझर्व असतात, पुरुष उठून तिला आदराने सीट वगैरे देतात. असं उलट कुठं आपण पाहिलं आहे का की एखादी गरोदर सोडा, एक सामान्य स्त्री उठून जर एखाद्या पुरुषाला आपली सीट देत असेल आणि समजा त्या पुरुषाने तिला उठून ती सीट घेतली तरी, तर सगळेजण हसतील त्याच्या पुरुषार्थावर, नको ते बोलतील. तर हे सत्य आहे ना. अगदी आंतरराष्ट्रीय खेळाच्या स्पर्धा सुद्धा स्त्री पुरुषांच्या वेगवेगळ्या घेतल्या जातात. का बरं? कारण हे मान्य असतं की दोघे वेगळे आहेत. म्हणजे इथे स्त्रीत्वाचा कोमल मुद्दा लक्षात घेता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपणास हे मान्य करावे लागते की स्त्रीला संरक्षणाची गरज आहे व ती प्रदान करणे पुरुषाचे कर्तव्य आहे. आणि यालाच इस्लाममध्ये कव्वामियत म्हणतात. इस्लाममध्ये म्हटले आहे की पुरुष हा मजबूत किल्ला आहे, आणि जेव्हा तो निकाह करतो तेव्हा स्त्री त्या मजबूत किल्ल्याच्या तटबंदीत सुरक्षित होते. आता तिसरा मुद्दा पाहूया की इस्लाममध्ये मृत्यू पश्चात जीवनच खरे जीवन म्हटले आहे, ज्याची तयारी या ऐहिक जीवनात करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मग आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या धार्मिक व नैतिक जडणघडणीवर विशेष लक्ष देणे हे कव्वामचे कर्तव्य ठरते. कुराण अध्याय 66 आयात 6 मध्ये अल्लाहचे फरमान आहे की हे इमानधारकांनो, वाचवा स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना त्या नरकाग्नीपासून, कारण कयामतच्या दिवशी पती अल्लाहकडे त्याच्यासाठी उत्तरदायित्व आहे. विचार करा, मोबाईल मध्ये एखादा व्हायरस घुसला तर किती नुकसान करू शकतो. मग जर असा काही बिघाड आपल्या कुटुंबात असेल तर त्याला दूर करणे आवश्यक आहे की नाही? त्यामुळे कव्वामला हे नेतृत्व दिलेले आहे. घरचे वातावरण सात्विक ठेवणे, धर्मसंस्कार घडवणे, चारित्र्य बिघाड होऊ देऊ नये म्हणून कुटुंबाच्या सदस्यांवर काही अंकुश ठेवण्यासाठी कव्वामला काही अधिकारही दिले आहेत. ज्यात किरकोळ शिक्षाही तू करू शकतो, पण या अधिकारात तारतम्य हवे. याचा दुरुपयोग केल्यास उलट तो पापी ठरतो. इस्लाम नेहमी समतोलतेवर भर देतो. कसं पहा, तर हदीस प्रमाणे तुमचा सर्वोत्तम पुरुष तो आहे जो आपल्या पत्नीशी सर्वोत्तम आहे, असं प्रेषितांनी सांगितलं. तेव्हा कव्वाम म्हणजे हुकुमशाही नव्हे, तर कुटुंबाला सर्वोत्कृष्ट वागणूक देणं हे त्याचं कर्तव्य आहे. आधुनिक काळात आपण पाहतो की काही ठिकाणी स्त्रियांनाही नोकरी करणं आवश्यक ठरतं. अशा वेळी पतीने पत्नीला घर कामात, मुलांच्या संगोपनात मदत करणे गरजेचं आहे, त्यात कमीपणा वाटू नये. पण तरीही पुरुष हाच घराचा कव्वाम म्हणजे जबाबदार असणार.
प्रेषित मोहम्मद हे देखील पत्नींना घरकामात मदत करायचे. सारांश हा की कव्वाम ही भूमिका कर्तव्याच्या आधारे आहे, श्रेष्ठत्वाच्या आधारे नाही. पुरुषाला कव्वाम वरून इस्लाम स्त्रीचा दर्जा कमी करत नाही, उलट तिच्या कमजोर बाजू लक्षात घेता तिला सन्मान व सुरक्षा प्रदान करतो. इस्लाममध्ये नेतृत्वाची जबाबदारी जरी पुरुषांना देण्यात आली असली तरी स्त्रीच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही हे त्याने ध्यानात ठेवावे. पुरुषाने प्रेम, दयाळूपणा, न्याय व समतेच्या तत्वावरच ही जबाबदारी पार पाडायची आहे. यात जर तो कुचकामी ठरला, त्या हक्कांचा गैरवापर केला किंवा स्त्रीच्या स्वातंत्र्यावर त्याने गदा आणली, तिला अपशब्द, मारझोड वगैरे केली तर तो मग अल्लाद्वारे मोठ्या शिक्षेस तो जो आहे तो पात्र ठरतो. धन्यवाद.